एनडीटीव्ही मराठीने मुंबईतील रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवले जात आहेत। रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत, त्यामुळे अपघात देखील होत आहेत। त्याचबरोबर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतोय। या संदर्भात एनडीटीव्ही मराठीनं बातम्या दाखवल्या आणि त्यानंतर पालिका प्रशासनानं खड्डे बुजवण्याचं कामही हाती घेतलंय। चुनाभट्टीमध्ये खड्डे दुरुस्ती कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न एनडीटीव्ही मराठीनं लावून धरल्यानंतर आता इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतील ज्या रस्त्यांवरती खड्डे पडले होते हे खड्डे आता बुजवले जाताना आपल्याला पाहायला मिळतात। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं किंवा महापालिकेकडनं ज्या कंत्राटदारांना हे खड्डे बुजवण्याचं काम दिलेलं आहे त्यांच्याकडनं हे खड्डे बुजवण्याचं काम जे आहे हे आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। असंच ठिकठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत प्रामुख्यानं हा सगळा चुनाभट्टीचा परिसर आहे आणि याच परिसरातले खड्डे जे आहेत हे एनडीटीव्ही मराठीनं दाखवले होते आणि खड्ड्यांचा प्रश्न किती गंभीर मुंबईत आहे आणि या खड्ड्यांचा परिणाम हा मुंबईतील वाहतूक कोंडीवरती कसा होतोय हा प्रश्न एनडीटीव्ही मराठीनं लावून धरल्यानंतर आता प्रशासन जे आहे हे खडबडून जागे झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं ज्या रस्त्यांवरती खड्डे पडले होते हे खड्डे बुजवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईतील अशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी रस्त्यांवरती हे मोठे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर या खड्ड्यांची लांबी बघायला गेलं तर जवळपास 2 फुटापेक्षा अधिक लांबीचे आणि जवळपास 1.5 फुटाच्या रुंदीचे हे सगळे रस्त्यांवरती पडलेले खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता हे खड्डे बुजवण्याचं काम जे आहे हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आता आपल्याला मुंबईतील रस्त्यांवरती पडलेले खड्डे बुजवताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।